नमस्कार. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांआधी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करा, सरकार विचार करेल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महानगरपालिका प्रशासनाला सूचना. कोल्हापूर जिल्ह्यात 4 ठिकाणी पडला लसीकरणासाठीचा ड्राय रन. नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाईंनी घेतला ड्राय रनचा आढावा. पन्हाळा तालुक्यातील उंडरीपैकी चिखलकरवाडीत गव्याच्या हल्ल्यात म्हैस जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. इचलकरंजीत कुशन वर्क्सला आग, सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान. आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 36 रुग्ण. To achieve success and prosperity in business, the selection of the right place is very important. And that is why Alexa Park is the perfect choice for any kind of showroom, office, restaurant, shop or hotel. Right from 400 square feet to 4,000 square feet, ground floor to 9th floor, Alexa Park offers a variety of options for your business ventures. Best-in-class quality construction, independent parking, located in the heart of the city, a site that's highly attractive and the focus of everyone's attention. Perfect planning and super fast construction. Reaping prosperity, Alexa Park is a paramount residential and commercial hub of modern times. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. एस न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेनं राज्य शासनाकडे हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करावा, सरकार त्यावर विचार करेल असं आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महापालिकेत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिलं. हद्दवाढ झाली नसल्यानं शहराच्या विकासावर मर्यादा येत असल्याचं आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी नामदार एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनाला आणून दिलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पाईपलाईन, अमृत योजना, केशवराव भोसले नाट्यगृहाचा विकास, कोल्हापुरातील रस्ते, कचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा या संदर्भात आढावा घेतला. आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा उपस्थित करताच नामदार शिंदे यांनी हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली. हद्दवाढीच्या संदर्भामध्ये महापालिकेला सांगितलेलं आहे की संबंधित सगळ्या बाबी तपासून घ्या आणि प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवा. त्याच्यावर सकारात्मक विचार केला जाईल, निर्णय घेतला जाईल. नामदार एकनाथ शिंदे यांनी रंकाळा संवर्धनासाठी आवश्यक तो निधी देण्याची व्यवस्था केली जाईल, त्यासाठी प्रस्ताव पाठवा असं आयुक्तांना सांगितलं. महानगरपालिकेला आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशमन दलाकडे गरजेच्या असलेल्या टर्न टेबल लँडर वाहनासाठीचा मंजूर 4 कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळाला नसल्याचं आयुक्त डॉक्टर बलकवडे यांनी या बैठकीत सांगितलं. यावर नामदार शिंदे यांनी हा निधी देण्याची व्यवस्था केली जाईल असं सांगितलं. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर नीलोफर आजरेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार आज राज्यातील 30 जिल्हे आणि 25 महापालिका क्षेत्रांमध्ये कोरोना लसीकरणासाठी ड्राय रन मोहीम राबवण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात CPR, सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल आणि शिरोली अशा एकूण 4 ठिकाणी ही मोहीम पार पडली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केंद्रांना भेट देऊन या मोहिमेचा आढावा घेतला. कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी करण्यासाठी केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जाहीर केल्यात. त्यानुसार कोविन मोबाईल ॲपचा वापर स्थानिक पातळीवर कसा केला जातो, सर्व आरोग्य यंत्रणा लसीकरणासाठी सक्षम आहेत का, त्याचबरोबर विविध स्तरांवरील प्रशासकीय कामांचं योग्य नियोजन करण्यासाठी जिल्ह्यात CPR, कसबा बवड्यातील सेवा रुग्णालय, पंचगंगा हॉस्पिटल आणि शिरोली अशा 4 ठिकाणी ड्राय रन मोहीम हाती घेण्यात आली. आज सकाळी 9 वाजता या मोहिमेला सुरुवात झाली. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी प्रत्यक्ष केंद्रांवर जाऊन पाहणी करत संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मोहिमेचा आढावा घेतला. शासनानं निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार कोरोना लसीकरणासाठी आत्तापर्यंत जिल्ह्यातील 29,400 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या सर्वांना लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी झाली असल्याचं आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. आज तारखेला आपण सगळ्या ह्या कोविडच्या लसीकरणाच्या संदर्भात सगळी आपल्या जिल्ह्याची पूर्णतः तयारी आहे आणि निश्चितपणे ज्या दिवशी सरकारनं केंद्र सरकारची आपल्याला परमिशन येईल त्यावेळेला आपण पूर्णतः सक्षमपणे हा एकंदरीत हे कोविड लसीचा प्रोग्राम आपण राबवू. केंद्र सरकारनं प्रत्येक नागरिकाला मोफत लस द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केली आहे. जर केंद्रानं मोफत लस दिली नाही तर राज्य सरकार त्याबाबत धोरण आखणार असल्याचं नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितलं. राज्यात सगळ्या ठिकाणी ड्राय रन आता जवळपास पुरी होत आलेली आहे. निश्चितपणे आता राज्य सरकार आणि राज्य सरकारचं आरोग्य खाते ह्या कोविड लसीसंदर्भात पूर्णतः तयारी आहे. केंद्र सरकारच्या अनुमतीनं निश्चितपणे आपण लसीकरणाला आपण चालू करू शकतो. सर्वसामान्य माणसाला ही लस मोफत मिळाली पाहिजे ही राज्य शासनाची भूमिका आहे. पण त्याला केंद्र सरकारनं ही मोफत लस द्यावी अशी आपण केंद्राला विनंती केलेली आहे. जर केंद्रानं नाही दिली तर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री निश्चितपणे राज्य सरकार निश्चितपणे धोरण त्याच्यावर घेईल. ड्राय रन मोहिमेबाबत माहिती देऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी लसीकरणाचा प्राधान्यक्रम कसा असेल हे स्पष्ट केलं. 400 लोकांना देणार आहे. हे झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्याचा आपण सिक्युरिटी स्टाफ असेल, फ्रंटलाईन वर्कर्स असतील, त्यानंतर कोमॉर्बिड लोक असतील, असे एकूण साधारण 5 लाखाच्या वरती आपले एकूण लोक आहेत की ज्यांना आपण देणार. आजच्या ड्राय रन मोहिमेमुळं आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे. यावेळी सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम, विलासराव देशमुख, CL कदम, दिलीप वाडकर, संपत चौगले, प्रज्ञा जाधव, मृणालिनी पाटील, चंद्रकांत मोरे, प्रतीक पाटील, विद्या गोसावी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान प्रत्यक्ष कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची प्रक्रिया कशी असणार आहे, त्यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, त्यावर काय उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्यासाठी राबवण्यात आलेला ड्राय रन नेमका कसा होता ते जाणून घेऊयात. ड्राय रनमध्ये 4 केंद्रांवर प्रत्येकी 25 स्वयंसेवकांना लस देण्याचा सराव करण्यात आला. प्रत्यक्ष लसीकरणावेळी वापरली जाणारी सर्व कार्यप्रणाली यावेळी अवलंबण्यात आली. ड्राय रनसाठी निवडलेल्या केंद्रांच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या सर्व दक्षता घेण्यात आल्या होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल माळी यांनी ड्राय रनसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. प्रत्येक लसीकरण केंद्रावरती 5 लोक आपण नेमणूक केलेली असणार आहे, ज्याच्यामध्ये एक जण फर्स्ट स्क्रुटिनी ऑफिसर म्हणतो, जो बाहेर ओळखपत्र तपासणी करून ज्याची नोंदणी आणि दिनांक आहे त्यालाच आतमध्ये सोडेल. दुसरा स्क्रुटिनी ऑफिसर असेल तो त्याची ऑनलाईन पोर्टलमध्ये नोंदणी करेल. तिसऱ्या ठिकाणी ॲक्च्युली लस दिली जाईल व लस दिल्यानंतर त्याची अप्रुव्हल सिस्टीममध्ये दिली जाईल. चौथ्या ठिकाणी आपण लसीकरणानंतर विश्रांती कक्ष ठेवल्या अर्धा तास आपण तिथे लाभार्थ्यांना थांबवून ठेवणार आहे, जेणेकरून कुणाला समजा कोणत्या प्रकारचे काही रिॲक्शन आली, काही लक्षणं निर्माण झाली तर त्यांना आपण तिथंच औषधोपचार करू. आणि 5व्या ठिकाणी आपण त्यांना पुढील लसीची तारीख व समुपदेशन करणार आहोत. लसीकरणा अगोदर संबंधित व्यक्तीला माहिती देणं, प्रत्यक्ष लस देणं, लस दिल्यानंतर लसीकरण केलेल्या व्यक्तीला अर्ध्या तासासाठी निगराणीखाली ठेवणं या सर्व प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला.
या ड्राय रनमुळे आपल्याला ॲक्च्युली काम करताना जी लोकांच्यामध्ये शंका किंवा भीती असणार आहे किंवा ॲक्च्युली ते कसं वापरायचं ऑनलाईन असल्यामुळं त्याचं आपण प्रशिक्षण घेतले आणि त्याचे आपण आज ट्रायल घेत आहोत. या ड्राय रनमुळं आरोग्य कर्मचाऱ्यांच्यामध्ये आपण हे सगळं व्यवस्थित पार पाडू शकतो याचा विश्वास निर्माण होणार आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून याबाबत कुणालाही शंका असल्यास त्यांनी नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहनही डॉक्टर माळी यांनी केलंय. व्हॅक्सिन संदर्भात लोकांनी अजिबात मनामध्ये भीती बाळगू नये. कोणत्याही शंका असल्यास त्यांनी सर्व शासकीय यंत्रणांशी संपर्क साधू शकतात किंवा आपला 104 हा टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरतीही त्यांना त्यांचं शंका समाधान होऊ शकतं. वॅक्सिन हे पूर्ण ट्रायल्स घेऊन सुरक्षित असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच शासनाने हे देण्याचं ठरवलेलं आहे, निर्णय घेतलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचे गैरसमज भीती मनामध्ये बाळगू नये. सेवा रुग्णालयात आयोजित ड्राय रनच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम, विलासराव देशमुख यांच्यासह वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी राज्य शासनाकडून 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. शाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहू महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी सरकार सकारात्मक असून याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असं नामदार शिंदे यांनी स्पष्ट केलं. महापालिकेत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आमदार चंद्रकांत जाधव, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर महापालिकेनं विविध कामांबाबत सादरीकरण केलं. नामदार शिंदे यांना महापालिकेचे सुरू असलेले प्रकल्प आणि प्रस्तावित प्रकल्पांची माहिती देण्यात आली. शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. शाहू मिल इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू. छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचं हे आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं अशी शासनाचीही इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह कॅबिनेटमध्ये चर्चा करून निर्णय घेऊ. सरकार याबाबत सकारात्मक असल्याचं नामदार एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. महापालिकेच्या विकास कामांचा आढावा घेतला. जो आपण नव्याने युनिफाईड DCR जो पब्लिश केला आहे त्याचं अंमलबजावणी नीट झाली पाहिजे यासाठी देखील काही चर्चा झालेली आहे. इतरही जे काही प्रकल्प आहेत, शाहू महाराजांची समाधी असेल, स्मारक असेल, महालक्ष्मी मंदिराचं सुशोभीकरण असेल, इतरही काही प्रकल्प आहेत, रस्त्यासंदर्भात पाणीपुरवठा योजना असेल, या सर्व बाबींवर एक सकारात्मक साधकबाधक चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत महापालिकेच्या वतीने सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे, मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार, नगरविकास विभाग ज्या ज्या ठिकाणी सहकार्य करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी पूर्णपणे सहकार्य करेल. कोल्हापूर महानगरपालिकेनं 5 कोटी रुपये खर्च करून सिद्धार्थनगर नर्सरी बाग इथं शाहू समाधी स्थळाचं काम केलंय अशी माहिती यावेळी उपायुक्त निखिल मोरे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली. या समाधी स्थळाच्या ठिकाणी आर्ट गॅलरीसह अन्य काही महत्त्वाची कामं प्रस्तावित असून या कामाचा दुसऱ्या टप्प्यातील निधीसाठी राज्य शासनाकडे 8 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलाय अशी माहिती यावेळी सरनोबत यांनी दिली. यावेळी नामदार एकनाथ शिंदे यांनी या कामासाठी 8 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी ग्वाही दिली. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी कोल्हापूर महापालिका हद्दीतील पायाभूत सुविधांसाठी 50 कोटी रुपये मंजूर केलेत. यापैकी केवळ 25 कोटी रुपयांचेच प्रस्ताव मिळाले असून उर्वरित 25 कोटींचे प्रस्तावही तातडीनं पाठवा, निधी देण्याची व्यवस्था केली जाईल असं सांगितलं.
राज्यातील गावागावात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 22 जानेवारीपासून सरपंच पदाचं आरक्षण घोषित होणार आहे. प्रत्येक तालुक्यात आमदार आणि खासदारांच्या उपस्थितीत सरपंच पदाच्या आरक्षण सोडती पार पडणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 14,000 ग्रामपंचायतींसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. लोकनियुक्त सरपंच ही संकल्पना सध्याच्या सरकारनं रद्द केल्यामुळं निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंच निवडण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 22 जानेवारीपासून सरपंच पदासाठीचं आरक्षण सोडत पद्धतीनं निश्चित करून जाहीर करण्यात येणार आहे. पन्हाळा तालुक्यातील उंडरीपैकी चिखलकरवाडी इथं गव्यानं केलेल्या हल्ल्यात एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. आज सकाळी हा प्रकार घडलाय. उंडरीपैकी चिखलकर वाडी इथले विलास नायकवडे हे सकाळी गावाशेजारच्या डोंगरात म्हैशी चारण्यासाठी गेले होते. यावेळी डोंगरातून अचानकपणे आलेल्या गव्यानं नायकवडे यांच्याकडील एका म्हैशीवर हल्ला केला. यामध्ये म्हैशीच्या पायाला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे. दुधाच्या उत्पादनावर नायकवडे कुटुंबाचा चरितार्थ चालतो. गव्याच्या हल्ल्यात म्हैशी गंभीररित्या जखमी झाल्यानं नायकवडे कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय. म्हैशीवर गव्यानं हल्ला केल्याचं समजताच नायकवडी कुटुंबातील महिलांनी आक्रोश केला. पोलीस पाटील शहाजी कुदळे, वनपाल नाथा पाटील, वनरक्षक कुंडलिक कांबळे, महादेव कुंभार, भुजंगराव पाटील, पशुधन विकास अधिकारी SV गावडे यांच्यासह SY कांबळे, सतीश चौगुले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय विषयांवरील प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं. औरंगाबाद शहराचं नामकरण तसंच महाविकास आघाडीमध्ये शिवसैनिकांची घुसमट होत असल्याच्या चर्चेबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांना नामदार एकनाथ शिंदे यांनी काय उत्तर दिली आहेत बघूयात. शिवसेनेची भूमिका जी आहे स्पष्ट आहे. शिवसेना प्रमुखांनी देखील तशा प्रकारची भूमिका घेतली होती. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आपला अभिमान आणि श्रद्धास्थान आहे. त्यामुळे लोकांची भावना आहे तिकडे आणि सरकार लोकांची भावना लक्षात घेऊन निर्णय घेत असते. लोकांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे सरकार निर्णय घेईल. शिवसेनेची कधी कोणी करू शकत नाही. शिवसैनिक स्वतःच्या ताकदीवर लढायला खंबीर असतो. इचलकरंजीतील भंडारी कुशन वर्क्स या दुकानाला आज शुक्रवारी सायंकाळी आग लागली. यामध्ये सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. इचलकरंजीतील CEPT ते सांगलीकडे जाणाऱ्या रिंग रोडवरील IB पेट्रोल पंपा शेजारी भंडारी कुशन वर्क्स हे दुकान आहे. शॉर्ट सर्किट होऊन दुकानात आग लागली. दुकानातील कोचिंगचं कापड, कुशनसाठी वापरला जाणारा काथ्या, स्पंज यामुळं आगीची तीव्रता वाढली. या दुकानाशेजारीच पेट्रोल पंप असल्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, परंतु तोपर्यंत 10 लाख रुपयांचं साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं होतं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच S न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा S न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल S. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा, कोल्हापूरचा बुलंद आवाज. S न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. या अत्यंत कठीण अवस्थेत महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी तसंच राज्याच्या वीज क्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी वीज ग्राहकांनी चालू आणि थकीत वीज बिलांचा भरणा करावा असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलंय. गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक मार्गावरील तब्बल 3,72,000 वीज ग्राहकांनी एकाही महिन्याचं वीज बिल भरलेलं नाही.
जिल्ह्यात मार्च ते ऑक्टोबरपर्यंत या वर्गवारीतील थकबाकीदारांच्या संख्येत 4,87,000 वाढ झाली आहे. यामुळे महावितरणच्या वीज बिलांची थकबाकी 244 कोटी 38 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ऑक्टोबरपासून वीज बिलांसह थकबाकी भरण्यासाठी ग्राहकांकडून काही प्रमाणात प्रतिसाद मिळतोय. जिल्ह्यातील 7,281 थकबाकीदारांनी नोव्हेंबरमध्ये थकीत बिलांचा भरणा केलाय. सध्या जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक 5,59,460 ग्राहकांकडे 325 कोटी 76 लाख रुपयांची थकबाकी आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये महावितरणला वीज खरेदीचा आर्थिक ताळमेळ बसवावा लागतोय. त्यामुळे ग्राहकांनी थकीत आणि चालू वीज बिलांचा भरणा करावा असं आवाहन महावितरणनं केलंय. महाराष्ट्र शासनाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना इचलकरंजी शहरातील काही संस्था चालकांनी इंग्रजी आणि मराठी माध्यमांचे 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरू केलेत. कोरोना संसर्गाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून हे वर्ग त्वरित बंद करावेत. तसंच संबंधित शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी अशी मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार न करता पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची भीती घालून त्यांच्याकडून संमतीपत्र घेऊन 1ली ते 8वी पर्यंतचे वर्ग सुरू केलेत. महाराष्ट्र शासनानं कोणतेही अधिकृत आदेश दिलेले नसतानाही काही शिक्षण संस्था मनमानी कारभार करून लहान मुलांच्या जीवाशी खेळतायत असा आरोप युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं करण्यात आलाय. शासनाचे आदेश नसताना वर्ग सुरू केलेल्या संस्था चालकांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रांताधिकारी कार्यालयाला याबाबतचं निवेदन देण्यात आलं. यावेळी कृष्णा जावीर, स्वप्नील कुंभार, विजय कुरणे, तौसिफ इनामदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण शिष्यवृत्तीच्या निधीमध्ये केंद्र सरकारनं 59,000 कोटी रुपयांची वाढ केली आहे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या PMSSC योजनेअंतर्गत उच्च शिक्षणासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती पुरेशी नव्हती. आता मात्र केंद्र सरकारनं अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ केली आहे. 2017 ते 2020 या कालावधीत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीकरता दरवर्षी 1,100 कोटी रुपये इतका निधी दिला जायचा. पुढील 5 वर्षांसाठी दरवर्षी 6,000 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली असून यामध्ये केंद्र सरकारचा 60% आणि राज्य सरकारचा 40% वाटा असणार आहे, अशी माहिती आमदार सुनील कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. शिष्यवृत्तीचे वाटप पारदर्शक पद्धतीनं व्हावं यासाठी विद्यार्थ्यांची पात्रता, आधार कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, बँकेचे तपशील पडताळून ऑनलाईन पद्धतीनं निधीचं वितरण करण्यात येणार असल्याचं आमदार कांबळे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, अनुसूचित जाती मोर्चा संयोजक अमर साठे उपस्थित होते. कोल्हापुरातील तपोवन परिसरातील सोमराज कॉम्प्लेक्स इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराचा नाळे कॉलनी आणि परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलच्या सहकार्यातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात सहभागी रुग्णांची डॉक्टर स्नेहदीप पाटील, डॉक्टर शीतल मुरचुटे, डॉक्टर अमृता डोईजड, डॉक्टर नंदा मोहिते, डॉक्टर विजय मीत यांनी विविध आजारांच्या संदर्भात तपासणी केली. या शिबिरात ज्या रुग्णांना औषधोपचारांची गरज होती त्यांना मोफत औषधं देत उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. सोमराज कॉम्प्लेक्ससह जुईनगर, राधिका कॉलनी, जुनी मोरे कॉलनी, म्हाडा कॉलनी, नाळे कॉलनी या परिसरातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रमोद पोवार, संजय कारेकर, अमोल सनगर, शुभांगी पोवार, सचिन नाटेकर, सागर नलवडे, महेश नाटेकर, प्रवीण पाटील, तुषार निकम यांनी विशेष परिश्रम घेतले. परजिल्ह्यातून आलेल्या ऊस तोडणी कामगार आणि वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं शैक्षणिक उपक्रम सुरू करावेत अशी मागणी अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांना देण्यात आलं. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडणी आणि वीटभट्टी व्यवसायाचा हंगाम सुरू आहे. ऊस तोडणी आणि वीटभट्टीवर काम करण्यासाठी पर जिल्ह्यातून तसेच मराठवाडा, विदर्भ इथून अनेक कामगार कुटुंबियांसह आलेत. सध्या जिल्ह्यात 3 ते 6 वयोगटातील 314 मुलं आणि 6 ते 14 वयोगटातील 525 मुलं कुटुंबासोबत आली आहेत.
या मुलांसाठी हंगामी बालवाड्या सुरू कराव्यात. तसंच बालकामगार म्हणून काम करणाऱ्या मुलांसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं शैक्षणिक उपक्रम राबवावेत. एकात्मिक बालविकास उपक्रमांतर्गत या मुलांना शालेय पोषण आहार पुरवण्यात यावा. कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत कोविड लसीचा पुरवठा करण्यात यावा आदी मागण्या अवनी संस्थेच्या वतीनं करण्यात आल्यात. प्राथमिक शिक्षण अधिकारी आशा उबाळे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी अर्पिता भोसले, समीक्षा पाटील, सुमन कटिमनी, सुप्रिया ओव्हाळ, समीक्षा पाटील, जयश्री कांबळे, साताप्पा मोहिते उपस्थित होते. इचलकरंजीच्या DKTE संस्थेच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागाचा विद्यार्थी शिवतेज गस्ती याची मास्टर इन इंटरनॅशनल बिझनेस या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी इथल्या युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्समध्ये निवड झाली असून शिवतेजला भारत सरकारच्या 82 लाख रुपयांच्या ओव्हरसीज स्कॉलरशिपचा लाभ मिळालाय. भारत सरकारच्या स्कॉलरशिपसह उच्च शिक्षणासाठी देशभरातून केवळ 6 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये मूळचा कागलचा आणि DKTEच्या फॅशन टेक्नॉलॉजीच्या शिवतेज गस्तीचा समावेश आहे. शिवतेजचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झालेत. परदेशात उच्च शिक्षणासाठी आवश्यक GRE आणि IELTS या स्पर्धांमध्ये शिवतेजने उल्लेखनीय यश मिळवलंय. DKTEमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं युक्त लॅबोरेटरी, समृद्ध लायब्ररी याचा नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिपसाठी फायदा झाला असल्याचं शिवतेजनं सांगितलं. DKTEचे अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर RV केतकर, सचिव डॉक्टर सपना आवाडे यांच्यासह सर्व विश्वस्तांनी या यशाबद्दल शिवतेजचं अभिनंदन केलं. शिवतेजला DKTEचे संचालक प्राध्यापक डॉक्टर PV कडोले, उपसंचालक प्राध्यापक डॉक्टर UJ पाटील, फॅशन टेक्नॉलॉजी विभागाचे इन्चार्ज प्राध्यापक LG पाटील तसंच महालक्ष्मी अकॅडमीचे श्री अभय केळकर यांचं मार्गदर्शन लाभलं. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. यापुढील बातम्या पाहूयात एका छोट्याशा ब्रेकनंतर. पाहत रहा एस न्यूज. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. राजकारणाची खबरबात, समाजकारणाचा मागोवा, कला, क्रीडा, मनोरंजन, शेती, उद्योग, कुठं काय घडलंय बिघडलंय, बातमीला योग्य न्याय देणारा कोल्हापूरचा बुलंद आवाज एस न्यूज कोल्हापूर, सदैव तुमच्या सोबत. ब्रेकनंतर सविस्तर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासात नव्या 6 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 24 तासात एकाही बाधिताचा मृत्यू झालेला नाही. सध्या जिल्ह्यात 36 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 24 तासात एकूण 970 जणांचे स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 949 अहवाल निगेटिव्ह आले तर 15 अहवाल नाकारण्यात आले. 24 तासात जिल्ह्यात 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. नव्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील 4, राधानगरी तालुक्यातील 1 आणि शाहूवाडी तालुक्यातील 1 रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 49,614 इतकी झाली आहे. 24 तासात 12 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या 47,868 झाली आहे. 24 तासात एकाही मृत्यूची नोंद नसून जिल्ह्यात सध्या 36 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य क्रांतिकारक छत्रपती चिमासाहेब महाराज यांची 190वी जयंती सिटीझन फोरमच्या वतीने साजरी करण्यात आली. टाउन हॉल इथल्या बागेतील त्यांच्या अर्धपुतळ्याला महापालिकेचे उपायुक्त निखिल मोरे यांच्यासह फोरमचे प्रसाद जाधव, अनिल घाटगे, महादेव पाटील, राहुल फल्ले, रवींद्र गुरव, विश्वराज भोसले, संजय सिंह घाटगे आदींनी अभिवादन केलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींना विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. इचलकरंजी महापालिकेच्या प्रस्तावाबाबत नगरविकास विभाग सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. ते आज कोल्हापुरात नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या आढावा बैठकीत बोलत होते. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. दुपारी त्यांनी शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात नगर परिषद आणि नगरपंचायतींची आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या सदस्यांनी वीज बिल, बांधकाम परवाने, पाणी योजना, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य या विषयाच्या अडचणी मांडल्या. लहान शहरं असो अथवा ग्रामपंचायती या ठिकाणी घर बांधणीसाठी जाचक अटी आता कमी केल्या असून 1500 स्क्वेअर फुटांचं घर बांधणीसाठी आता कोणत्याच विभागाची परवानगी घ्यावी लागणार नसल्याचं नामदार शिंदे यांनी यावेळी सांगितलं. ऐतिहासिक पन्हाळगडावर पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता या ठिकाणी ऐतिहासिक माहिती पर्यटकांना देण्यासाठी विशेष व्यवस्था करणं, पेठवडगावमधील सरसेनापती धनाजी जाधव स्मारकासाठी निधी देणं, इचलकरंजीमध्ये महानगरपालिका करणं या विषयांना नामदार एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या बैठकीला खासदार धैर्यशील माने, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश फाटक, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, माजी आमदार सुजित मिणजेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह नगरविकास विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषदांचे सदस्य उपस्थित होते. गांधीनगरमधील कापड व्यापारी हरेशलाल नरसिंघानी यांना गँगस्टर रवी पुजारी याच्या नावाचा वापर करून खंडणीसाठी धमकावणाऱ्या दोघांना LCBनं ताब्यात घेतलंय. अजय वालेचा आणि सुमित अडवाणी अशी त्यांची नावं आहेत. या दोघांना न्यायालयानं 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वर डोंगर परिसरासह कौलव, घोटवडे परिसरात आज शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या दरम्यान अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुमारे तासभर पडलेल्या पावसानं या परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. या पावसाचा जोर ओसरल्यानंतर चक्रेश्वर डोंगर परिसरात आकर्षक इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. श्रावण महिन्यामध्ये ऊन पावसाच्या खेळामध्ये अनेक वेळा आभाळामध्ये इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. पण आज चक्क मार्गशीर्ष महिन्यात चक्रेश्वर डोंगर परिसरात इंद्रधनुष्याचं दर्शन झालं. इंद्रधनुष्याचं दर्शन सुखावणारं असलं तरी या अवकाळी पावसानं चक्रेश्वरवाडी आणि परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं. चक्रेश्वरवाडीतील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरलं. वीटभट्टी आणि गुऱ्हाळघर व्यावसायिकांचंही या पावसानं नुकसान झालंय. महिला वर्गाची गोवरे आणि सरपण भिजण्यापासून वाचवण्यासाठी धावपळ उडाली होती. या पावसानं ऊस तोडणीची कामंही खोळंबली आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतील अर्ज माघारीनंतर आता प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. करवीर तालुक्यातील सांगवडे या गावात महाविकास आघाडीच्या वतीनं रॅली काढून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. ग्रामपंचायत निवडणुकीतील अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीतील चित्र स्पष्ट झालंय. त्यानंतर आता प्रत्यक्षात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. करवीर तालुक्यातील सांगवडे या गावात महाविकास आघाडीनं आज सकाळी श्री नृसिंह मंदिरात आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. या गावात ग्रामपंचायतीच्या एकूण 11 जागा असून त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली आहे. 2 प्रमुख पॅनलमध्ये निवडणूक होत असून एकूण 26 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. शेवटी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा फेरप्रस्ताव सादर करा, सरकार विचार करेल. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महानगरपालिका प्रशासनाला सूचना. कोल्हापूर जिल्ह्यात 4 ठिकाणी पडला लसीकरणासाठीचा ड्राय रन. नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि जिल्हाधिकारी दौलत देसाईंनी घेतला ड्राय रनचा आढावा. पन्हाळा तालुक्यातील उंडरीपैकी चिखलकरवाडीत गव्याच्या हल्ल्यात म्हैस जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. इचलकरंजीत कुशन वर्क्सला आग, सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान.
आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे केवळ 36 रुग्ण. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या वेबसाईटला जरूर भेट द्या. तसंच एस न्यूज कोल्हापूर या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.